उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारताच आज पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली। बीडमधील सध्याची परिस्थिती पाहता या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत। पीक विमा योजनेतही घोटाळा झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे आजच्या जिल्हा नियोजन बैठकीत हाय व्होल्टेज ड्रामा होणार हे निश्चित होतं। हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातील आमदारांच्या निशाण्यावर आलेत। याही बैठकीत भाजप आमदार सुरेश धस यांनी विकास कामांच्या पैशांचा मुद्दा उपस्थित करत मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न केला, पण कसलेल्या दादांनी धस यांचा मुद्दा खोडून काढत लेखी तक्रार देण्याचे आदेश दिले। त्यामुळे मुंडेंना घेरण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या धसांना जागीच शांत बसावं लागलं। सुरेश धस यांनी बुधवारी रात्री पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला। ते म्हणाले, 2021 ते 2024 या काळात धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांनी काही काम न करता बोगस बिल सादर केलं आणि सरकारी तिजोरीतून तब्बल 73 कोटी 36 लाख रुपये उचलत भ्रष्टाचार केलाय। धस यांनी हाच मुद्दा आज पालकमंत्री अजित पवारांसमोर उपस्थित केला। यावेळी दादांनी आपल्या करड्या आवाजात तुम्ही लय मागचं बोलू नका, तुम्हाला जे म्हणायचंय त्याची लेखी तक्रार करा असं सांगत धस यांचा आवाज जागी शांत केला। बैठक संपताच सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी धस यांनी बैठकीचा आढावा दिला। बैठकीत बाचाबाची झाली, पण तो प्रसार माध्यमांनी चर्चा करण्या इतका मोठा विषय नाही असं धस यांनी स्पष्ट केलं। बीडमधील विविध बोगस कामांसाठी तब्बल 73 कोटी रुपये उचलण्यात आलेत। बोगस कामांसाठी पैसे उचलल्याचा मुद्दा मी उपस्थित केलाय, तेव्हा अजितदादांनी लेखी पत्र द्या असं सांगितलं। मी त्यानुसार लेखी पत्र तयार केलंय। बैठकीतील बाचाबाचीचा विषय किरकोळ आहे। मी हे बोगस पैसे उचलल्यासंदर्भातले पुरावे आणि कागदपत्र पेनड्राईव्हच्या माध्यमातून अजित पवार यांच्या पीएला दिलेत असंही सुरेश धस यांनी यावेळी सांगितलंय। त्यामुळे दादांच्या समोर धस यांचं काही चाललं नाही अशी चर्चा आता बीडमध्ये रंगलीय। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणावरून बीड जिल्ह्यातलं प्रशासन खिळखिळं झाल्याचं समोर आलंय। यावरही अजित पवारांनी भाष्य केलंय। जिल्ह्यात मागील काही काळात तुम्ही चुकीचे पायंडे पाडलेत, ते आधी बंद करा। मला बेशिस्तपणा अजिबात चालत नाही। तुमच्यावर जर कोणी दबाव आणून चुकीचं काम करून घेत असेल तर माझ्याशी संपर्क साधा, मी उपलब्ध आहे। मात्र कोणतंही चुकीचं काम खपवून घेणार नाही असा सज्जड दम दादांनी अधिकाऱ्यांना दिलाय। जिल्ह्यात अशा घटना होत राहिल्या तर उद्योगपती येऊन इथे गुंतवणूक करणार नाहीत। त्यामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी याचा विचार करून जिल्ह्याची बदनामी थांबवून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करायला हवं। जिल्ह्यात नैसर्गिक संपदा मोठ्या प्रमाणावर असल्यानं पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यासारखे चांगले प्रकल्प जिल्ह्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरतील। त्यामुळे असे प्रकल्प येण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत। बीड शहरातील रस्त्यांची दुरावस्था आहे। डॉक्टर, व्यापारी आणि समाजातल्या विविध प्रतिनिधींची बैठक मी पुढे घेणार आहे। पत्रकार, साहित्यिक, कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचंय। चांगल्या इमारती कशा उभ्या करता येतील हे बघावं लागेल। विविध योजना, विकास कामं, पाण्याचे, स्वच्छतेचे प्रश्न सोडवले जाणार आहेत। मंत्रिमंडळातले 2 सहकारी आहेत, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे। या दोघांनाही विश्वासात घेऊन आणि कुठलाही भेदभाव न करता आपल्याला पुढे जायचंय। अधिकाऱ्यांना सल्ला देताना तुम्हीही कुठलाही भेदभाव करायचा नाही। येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्ही बांधील आहात। त्यामुळे तुम्ही कोणासाठी पायघडा घालाल आणि कुणाला जर का बाहेर ताटकळत ठेवलं तर अजित पवार शिगाठ आहे हे मात्र लक्षात ठेवा, असा इशारा अजित पवारांनी दिलाय। त्यामुळे आजच्या बैठकीत अजित पवार हेच सर्वांवर भारी पडले तर मुंडेंना घेरणाऱ्या आमदारांना दादांनीही सांभाळून घेतलंय। त्यामुळे मुंडेंचा दबदबा असणाऱ्या बीडमध्ये आता दादांची दादागिरी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे दादा बीडचं सामाजिक चित्र बदलण्यात यशस्वी होतील का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।